आता हे बघा, हे ब्लाउज पीस सोबत किती? 70-72 चा कपडा आहे, 156 रुपयाला. 156 रुपयाला ब्लाउज पीस सोबत. याची कलर रेंज बघून घ्या तुम्ही, अशी कलर रेंज येईल त्याच्यामध्ये ब्लाउज पीस सोबत. आणि साडी एकदम लाईट अँड वेट आहे दादा. कलर वगैरे जाणार नाही ना? नाही, आमचं असं काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये कलर रेंज बघून घ्या तुम्ही अशी. हा हिरवा रंग, जसं तुम्हाला माहिती माझं क्रेज थोडंसं हिरवा रंगाकडे जास्त आहे. प्रिटी ग्रीन आणि हे त्याचे रंग. हे 290 रुपयाला आहे. 200 रुपये. हा 290 रुपीज. बरं, मला कशी खात्री करून घ्यायची सवय आहे, त्याच्यामुळे मी उल्हासनगरला आले तर मग मी म्हटलं पाहूया आपण त्या पत्त्यावर जाऊन बघूया. तर इथे आल्यानंतर आवडल्या साड्या, पटल्या. किती वेळा तुम्ही आले? खूप वेळा आले, अनेक वेळा आले. हे काय रेंज? हे 310 रुपयाला. बरं. आता हेच मार्केट साइड तुम्ही विकला तर 400-450 ला सेलिंग करू शकता तुम्ही रिटेल किंमत एवढी कशी कमी? हॅलो दादा. नमस्कार. नमस्कार. मी काय म्हणते, काय प्रिंटेड मध्ये स्टार्टिंग आहेरच्या साड्यांमध्ये स्टार्टिंग रेट काय आपली? आता बघा, आहेराला देण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 90 रुपयापासून सुरुवात रेंज आहे. दाखवा 90 ची साडी. 90 रुपयाला. आता हे बघा, 90 रुपयाला सुरुवात आहे स्टार्टिंग रेंज मध्ये. अच्छा, म्हणजे सगळे कलर वेगळे येतील का? हा, वेगवेगळे येते. ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, टोटली मिक्स लॉट मध्ये येईल तुम्हाला. जसे पाहिजे तसे सॉफ्ट कपड्यामध्ये ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये भेटून जातील तुम्हाला ह्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे तरी आकड्या वाईज सांगा ना, किती डिझाईन्स असतील? ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 ते 1500 डिझाईन भेटतील तुम्हाला प्रत्येक पीस. एनी टाइम. बरं. तुम्हाला जेवढे पाहिजे त्याच्यामध्ये स्टॉक अवेलेबिलिटी भेटून जाईल त्याच्यामध्ये. बरं. कपडा कोणता येतो तरी? याच्यामध्ये मार्बल, शिफॉन, सिल्क सगळे मिक्स आहे. किती सांगितली किंमत? 90 रुपये. 90 रुपये. त्याच्या बाद हे बघा, आता हे ब्लाउज पीस सोबत. आणि तुमच्या शॉप मध्ये सगळ्यात स्वस्त साडी कोणती? हे स्टार्टिंग रेंज 90. ही 90 ची का? 90. आता हे बघा, हे ब्लाउज पीस सोबत मध्ये किती? 70-72 चा कपडा आहे, 156 रुपयाला. 156 रुपये. 156 रुपयाला ब्लाउज पीस सोबत. याची कलर रेंज बघून घ्या तुम्ही, अशी कलर रेंज येईल त्याच्यामध्ये ब्लाउज पीस सोबत मध्ये. आता हा आयटम बघा, हा पण सॉफ्ट मटेरियल मध्ये. ओके. 175 रुपयाला. 175. आता देण्या घेण्यासाठी एकदम कमी रेंज मध्ये जर पाहिजेत ना, कमी दरामध्ये, हे तुम्हाला. हा, आता हे बघा, स्टार्टिंग आपण ते बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्या बाद ही 190 च्या रेंज मध्ये. 190 रुपये. साडीचा कट किती असेल? 6 चा कट येईल कम्प्लीट. 6 ब्लाउज पीस सोबत. याच्यामध्ये कलर रेंज वगैरे बघून घ्या, याच्यामध्ये कलर रेंज वगैरे अशा ह्याच्यामध्ये. बरं. त्याच्या बाद ही लेस पट्टी मधला आयटम आहे बघा, लेस पट्टी मध्ये. हा, मोठ्या कॉटन मध्ये ब्रॉड लेस मध्ये येईल हा पॅटर्न. याच्यामध्ये कलर रेंज बघून घ्या. ओके, मी एकदा ओपन करते याला थोडी. हे बघून घ्या, अंदाजा येईल. आणि साडी एकदम लाईट अँड वेट आहे दादा. कलर वगैरे जाणार नाही ना? नाही, आमचं असं काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये कलर रेंज बघून घ्या तुम्ही अशी. इन केस आली 100% 99% चान्सेस नाहीये, 1% होणारच आहे तेवढं. नॉर्मली गोष्ट त्याच्यामध्ये राहू शकते. आता कसं आहे, हा, साडी आहे, घ्याल तुम्ही, काही त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आला, डिफेक्ट वगैरे असलं तर आपण बसलेलो बरं. त्याचं नका टेन्शन. बरं झालं. बरं, हा, हे घे. छान. ही किती सांगितली दादा? हे 230 रुपये. 230. हा सिल्क मधला काय? सिल्क मध्ये इटालियन सिल्क. ह्याच्यामध्ये हे बघा, हे 260 रुपयाला आहे. 260 रुपयाला. याच्यामध्ये कलर डिझाईन लाईट डार्क जसे पाहिजे तुम्हाला तसे देते. हे कोणाला गिफ्ट करण्यासाठी, आता लग्न सराईमध्ये आता एकदम कमी दरामध्ये द्यायला एकदम पॅटर्न चांगला आहे. आता हा बघा, रिनेल फॅब्रिक मध्ये गोंडा पदर आयटम आहे, 270 रुपयाला. 270. हे बघा. आणि दादा समजा तुम्ही तर होलसेलर आहात ना, आणि कुणी तुमच्या जवळून विकण्या म्हणून घेऊन जात असेल माल, जसे ताई, आता माझं जस्ट बोलणं झालं. कॅमेरामॅन प्लीज दाखवा बघू. या ताई हे होलसेलची परचेसिंग करायला आलेत, हे इथून घेऊन जातात माल आणि पुढे घरून विकतात बायकांना. दाखवणार नाही वारंवार आपल्यापाशी येतात, त्यांना कॅमेरामध्ये दाखवणार नाही, त्यांच्या कस्टमरला कळेल की ते कुठून खरेदी करतात म्हणून त्यांनी नाही. आपले टोटल जे घरगुती स्टार्टअप आहे, समजा कोणाचं शॉप आहे, हे पण आपल्यापासून येऊन खरेदी करतात. ओके. हा हिरवा रंग, जसं तुम्हाला माहिती माझं क्रेज थोडंसं हिरवा रंगाकडे जास्त आहे. प्रिटी ग्रीन आणि हे त्याचे रंग. हे 290 रुपयाला आहे. 290. हा 290 रुपीज रुपयाला. बरं. याची बॉर्डर वगैरे बघून घ्या तुम्ही. बॉर्डर एकदम ह्याच्यामध्ये पॅटर्न मध्ये मस्त आहे ना दादा. फुगणार नाही ना कपडा? नाही, ताईतास असेल काय, हा फुगत नाही. चेक करू का मी थोडा? चेक करा ना. बरं, ठीक आहे. जसं म्हणताल तसं प्लेट पडणार त्याच्यामध्ये. हा, समजले. कॉटनचा जो कडक कपडा असतो ना, तो फुगत असतो. हा नाही. बरं. छान आहे ना? आवडली? नेसून मस्त वाटेल. छान. नेक्स्ट. एकदम बेस्ट. त्याच्यामध्ये हा बघा, 310 रुपयाला आयटम आहे. 1 मिनिट, चला बोलून घेऊ ताईशी. ताई तुम्ही कुठून? मी इकडून मुलुंडवरूनच येते आणि तशी गावावरून आळेफाट्यावरून येते मी. अच्छा. मग मी इकडे नेहमी साड्या घेत असते. जाऊ द्या, रंग क्रिएशन विषय तुम्हाला कुठून माहिती पडलं? कसं माहिती पडलं? माहिती असं मोबाईलवरच मी पाहत असते साड्यांचं, तर त्यात मला शोधता सापडलं. असं एकदा मी येऊन स्वतः भेट दिली. आणि एक वस्तू द्या, भेट देण्याआधी जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल सोशल मीडियावर, भरोसा नाही होत.
जावं नाही जावं, खोटं असेल खरं असेल? नाही, मला कशी खात्री करून घ्यायची सवय आहे, त्याच्यामुळे मी उल्हासनगरला आले तर मग मी म्हटलं पाहूया आपण त्या पत्त्यावर जाऊन बघूया. तर इथे आल्यानंतर आवडल्या साड्या, पटल्या आवडल्या. किती वेळा तुम्ही इथे आले? खूप वेळा आले, अनेक वेळा आले मी. आणि तुम्ही नेमकं कोणत्या कारणास्तव इथून घेऊन जातात? स्वतःसाठी? माझं दुकान होतं छोटंसं, प्लस आता सध्या पण मी घरून साड्या विकतेच आहे, त्यामुळे मी नेहमी साड्या नेत असते. मी आकडा नाही विचारणार, पण खर्च पाणी निघतो? हो निघतो, नक्की 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 नक्की. हे गलत आहे आकडा विचारणं, पण खर्च पाणी हो नाही मार्जिन मिळते. हो 50 रुपये साडीमध्ये मिळाले, खूप झाले ना. घरून? हो घरून खूप झाले. आणि दुकानातून तरी? दुकानातून तर जास्तच मिळणार ना, थोडे खर्चही जास्त असतो. खर्च मार्जिन पण जास्त, म्हणजे करायलाच पाहिजे. आता तिथे आपण वेळ देत असतो ना. तुम्ही हिम्मत, लाईक तुम्ही जे बोलला ना मला खात्री करून घेण्याची सवय आहे, मीन्स यू आर ऍक्टिव्ह. हो. आता माझ्यासारख्या आळशी मुली किंवा थोड्या लेडीज असतात, आम्ही विचार करणारे लोक करू 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 करतच नाही. अशा बायकांना तुम्ही काय सांगाल? मी नक्कीच सांगेल की ज्या गृहिणी आहेत, ज्या घरकाम घरी असतात, म्हणजे फक्त जेवण, रांधा वाढा उष्टी काढा, त्याच्यातून वेळ तुमच्याकडे दुपारचा जो असतो तो तुम्ही असा सत्कारणी लावू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये थोड्याशा साड्या इकडे नेऊन तुम्ही अशा त्याची पब्लिसिटी करून ऍड करून तुम्ही विकू शकता, प्लस तुम्हाला 2 रुपये त्याच्यातून भेटतील सुद्धा. असं मी तरी सजेशन करेन. माझे पैसे आहेत म्हणून ते किती आनंद असतो त्या गोष्टीचा. म्हणजे मीही समजू शकते, लाईक स्वतःचा पैसा, आपले हस्बंड किती कमवत असेल, पप्पा किती पैसेवाले असतील, आपला हक्क नसतो, परंतु जे स्वतःचे पैसे असतात त्यात मी काही करू शकते, ही फिलिंग खूप मोठी असते. अगदी ही फिलिंग खूप मोठी असते. थँक्यू वेळ दिल्याबद्दल. आपलं माझं नाव सुनीता गाडवे. ओके सुनीता ताई, आळेफाटा. ओके आळेफाटा. मंडळी, सो वी हॅड अ रिअली स्वीट कॉन्व्हर्सेशन विथ सुनीता ताई. म्हणजे ताई व्हिडिओ पाहून तुमच्यासारखे, जशी मी बनवते तुमच्यासारखेच कधी व्हिडिओ पाहत होते, व्हिडिओ पाहून खात्री करायला आले, त्यांना पटलं. मग तुम्ही काय करतात? या खात्री करा, पाहायला पैसे लागत नाही. दादा लागतात? पाहायला पैसे लागत नाहीत, कशाला नाही, फक्त इथं आल्यानंतर माल घेतल्यानंतर तुम्ही कसं आहे माहिती का, आपला व्यक्ती त्याच्यामध्येच आहे की बाबा आपण बिझनेस कोणता बी सुरुवात केली पाहिजे, सुरुवात केल्याशिवाय काही होऊ शकत नाही. बरोबर. आणि कुणाला शायद खराब वाटेल, पण तुम्ही कधी नोटीस केलंय का, कोणत्याही खेड्यागावात जा, कुठेही जा, मारवाडी कम्युनिटी बिझनेस मध्ये जास्त असते, राईट? आपण मराठी माणूस महाराष्ट्रात राहून ही बिझनेस मध्ये नाही. आपला माणूस सुद्धा हे होतो की बाबा बिझनेस चालू का नाही, एकदा टाकल्याशिवाय ती हिम्मत करणं गरजेचं आहे, हिम्मत त्याला किंमत. म्हणून हे साथ देतील तुम्हाला. आपल्या सुनीताताईंनी केलं. तुम्ही फक्त सुरुवात करा, बाकी गोष्टीसाठी आम्ही बसलेले. कारण कसं आहे, आपल्या व्यक्तीनं आपल्या माणसाला धरून चाललं तर पुढे जाऊ शकतो. बरोबर. हे बघा, हे काय रेंज? हे 310 रुपयाला. बरोबर. आता हेच मार्केट साईड तुम्ही विकला तर 400-450 ला सेलिंग करू शकता तुम्ही रिटेल किंमत. एवढी कशी कमी? हे आमचे होलसेल रेट आहे, त्यांनी कसं काय आपलं मॅन्युफॅक्चरिंगचा स्वतः असल्यामुळे रेट आपले कमीच असणार त्यामुळे. ओके दादा, हे काय रेंज? आता हे बघ, हा 450 ला येईल. हे साडी बघून घ्या, 450 ला येईल टोटली. आणि त्याच्यामध्ये कलर, याच्यामध्ये दादा किती टक्का मार्जिन ऍड कर? जर याच्यामध्ये तुम्ही 30%, 40% याच्यामध्ये मार्जिन काढू. बाकी नॉर्मल प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये 15%, 20% तुम्ही मार्जिन काढा, पण बाकी फॅन्सी साड्यामध्ये तुम्ही काढू शकता. म्हणजे जेवढी फॅन्सी साडी तेवढी जास्त मार्जिन करू शकतो. मंडळी, एकदा यांचं इन हाऊस चेक करून घ्या. आता आम्ही सगळे सॅम्पल नाही दाखवू शकत तुम्हाला, मोजकी मी सॅम्पल दाखवले. एकदा तुम्ही दुकानामध्ये व्हिजिट करा, तुम्हाला आल्यानंतर सगळी व्हरायटी, रेंज, सगळं व्हरायटी बघा भेटेल. बाकी थँक्यू व्हेरी मच दादा, एवढा वेळ दिल्याबद्दल. मंडळी, तुमचाही मनापूर्वक आभार. माझं हेच काम आहे, चांगलं स्वस्त मस्त क्वालिटीच्या किंवा हँडलूम असेल तर दन मराठमोळी टेस्ट कुठे मिळतो ते दाखवते. म्हणून प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला पाहतायत पेजला फॉलो करा, इन्स्टाला पाहतायत प्लीज फॉलो करा बरं. आणि मनात काही प्रश्न आहे कमेंटला विचारा. कोणत्या सिटीतून व्हिडिओ पाहताय तेही सांगा, आणि कोणत्या साड्या पाहिजे तेही सांगा. आजसाठी बस एवढं. भेटूया उद्याच्या व्हिडिओला, त्यापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.